नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 7 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 6 जुलै। स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्रांद्वारे प्रतिवर्षी 6 जुलै रोजी जागतिक ग्रामीण विकास दिन साजरा केला जातो। शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासाबाबत जागरूकता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2. नुकतीच केइको फुजिमोरी यांची अधिकृतपणे कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पेरू। स्पष्टीकरण: 7 जून रोजी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या मतदानानंतर सुमारे एका महिन्याने पेरूच्या निवडणूक न्यायालयाने उजव्या विचारसरणीच्या उमेदवार केइको फुजिमोरी यांना अधिकृतपणे अध्यक्षीय निवडणुकीच्या विजेत्या म्हणून घोषित केले। पेरू देशाची माहिती: राजधानी लिमा। चलन: पेरुवियन सोल। अध्यक्ष केइको फुजिमोरी। आता पाहू इतर देशांमधील नियुक्त्या। हान सेओग-सूक यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। मेटे फ्रेडरिक्सन यांनी सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली। अहमदा अल अमिनोउलो यांची सेनेगलचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। जेनेस जानशा यांची स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। अली फलीह कादिम अल झैदी यांची इराकचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। लॉरा फर्नांडिस यांची कोस्टा रिकाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। पीटर मॅग्यार यांनी हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। रोमेन रादेव यांनी बल्गेरियाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली। प्रश्न 3. नुकतीच दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सलग दुसऱ्या 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, योगेश सिंग। स्पष्टीकरण: दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सलग दुसऱ्या 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी प्राध्यापक योगेश सिंग यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यापीठाच्या 100हून अधिक वर्षाच्या इतिहासात सलग दुसरा कार्यकाळ मिळवणारे ते पहिले कुलगुरू ठरले आहेत। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली। दक्षिण हवाई दलाच्या प्रमुखपदी जसवीर सिंग मान यांची नियुक्ती करण्यात आली। चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचे एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख म्हणून तेजिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून रवी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली। पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या म्हणजेच SPGच्या संचालकपदी अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय सैन्याचे उपप्रमुख म्हणून संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4. नुकताच महिला T20 विश्वचषकचा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ऑस्ट्रेलिया। स्पष्टीकरण: ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला। ऑस्ट्रेलियाने 151 धावांचे लक्ष्य 3 गडी गमावून आणि 17 चेंडू राखून पूर्ण केले। ऑस्ट्रेलिया देशाची माहिती: राजधानी कॅनबेरा। चलन: ऑस्ट्रेलियन डॉलर। पंतप्रधान अँथनी अल्बानीज। आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। ऑस्ट्रेलियामध्ये बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे। पिचब्लॅक 2026 हा लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती। ऑस्ट्रेलियामध्ये दुर्मिळ नाईट पॅरेट म्हणजेच रात्रीचा पोपट आढळल्याची पुष्टी झाली आहे। सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 5. नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार लागू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, इस्रायल। स्पष्टीकरण: भारत आणि इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय गुंतवणूक करार 4 जुलै 2026 रोजी लागू झाला। हा करार मूळतः 8 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आला होता। करारावर स्वाक्षरी होणे आणि तो लागू होणे या दोन्हीमध्ये सुमारे 10 महिन्यांचा कालावधी लागला। इस्रायल देशाची माहिती: राजधानी जेरुसलेम। चलन: इस्रायली न्यू शेकेल।
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू. अध्यक्ष आयोक होन. आता पाहू इस्रायलशी संबंधित इतर चालू घडामोडी. इस्रायलने लेबनॉनच्या 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे. इस्रायलने रोमन गोफमन यांची मोसादच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. इस्रायलद्वारे 6व्या पिढीतील स्काय स्टेक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. इस्रायलमध्ये UPI सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा सन्मान मिळाला आहे. भारताने इस्रायलसोबत मत्स्य व्यवसाय आणि जलचर संगोपन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. प्रश्न 6. नुकतेच कोणत्या राज्यातील सी बकथॉन ला GI टॅग देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण. सी बकथॉन हे हिमाचल प्रदेशातील उंच आणि थंड प्रदेशांमध्ये, विशेषतः लाहौल स्पिती आणि किन्नौरमध्ये नैसर्गिकरित्या उगवणारे एक औषधी सुपरफ्रूट आहे. याला स्थानिक भाषेत छर्मा असेही म्हणतात. संत्र्यापेक्षा 12 पटीने अधिक व्हिटॅमिन सी आणि दुर्मिळ ओमेगा फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले हे फळ आरोग्य आणि उपजीविकेचे एक प्रमुख साधन आहे. हिमाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी सिमला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. टपाल विभागाद्वारे हिमाचल प्रदेशमध्ये ड्रोन आधारित टपाल सेवा सुरू करण्यात आली. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेश सरकारने आपल्या 2026-27च्या अर्थसंकल्पात अत्यंत गरीब कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये लोसार उत्सव साजरा करण्यात आला. प्रश्न 7. नुकतीच भारत आणि जपानची 16वी वार्षिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नुकतीच 16वी भारत आणि जपान वार्षिक शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. हे आयोजन 1 ते 3 जुलै 2026 दरम्यान झाले, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइचो यांनी सहभाग घेतला होता. प्रश्न 8. नुकतेच 2 दिवसीय ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुख बैठकीचे यजमानपद कोण भूषवत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गुवाहाटी. स्पष्टीकरण. भारत गुवाहाटी आसाममध्ये 2 दिवसीय ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे. 6 आणि 7 जुलै 2026 रोजी आयोजित या परिषदेचे यजमानपद गृह मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या अंमली पदार्थ नियंत्रण म्हणजेच NCBकडून भूषवले जात आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मिशन झिरो पॉव्हर्टी म्हणजेच शून्य गरिबी अभियान उपक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारद्वारे झिरो पॉव्हर्टी किंवा शून्य गरिबी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट राज्यातील अत्यंत गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न किमान 21.25 लाखांपर्यंत पोहोचवणे हे आहे. याद्वारे गरीब कुटुंबांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराशी जोडले जात असून 1,18,400 च्या मासिक उत्पन्नाची हमी देखील निश्चित केली जात आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेश सरकारने रेजी रोव्हर GNSS विशेष भूमापन मोहीम सुरू केली आहे. भारताच्या पहिल्या खाजगी हायब्रिड रजी इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. उत्तर प्रदेशमधील सुरहाताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 10. नुकतेच तीजन बाई यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. गायिका. स्पष्टीकरण. डॉक्टर तीजन बाई या छत्तीसगडमधील जगप्रसिद्ध पंडवानी लोकगायिका होत्या. त्यांना कला क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल भारत सरकारने देशाच्या 3 सर्वोच्च नागरी सन्मानांनी म्हणजेच पद्मश्री 1987, पद्मभूषण 2003 आणि पद्मविभूषण 2019 ने सन्मानित केले होते. महाभारतातील कथा आपल्या दमदार आवाजात आणि जिवंत अभिनयाने मंचावर सादर करण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीने
त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली होती. प्रश्न 11. नुकतेच ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. चौधरी चरण सिंग विमानतळ. स्पष्टीकरण. लखनौचे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ नुकतेच ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने प्रवाशांना सकस आणि स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिल्याबद्दल या विमानतळाला 3 स्टार रेटिंगने सन्मानित केले आहे. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. यासह नवीन वक्फ कायद्यांतर्गत वक्फ बोर्डाची स्थापना करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्य प्रदेशच्या जांभळी तूर आणि छतरिया तांदूळ यासह 4 पारंपरिक पिकांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आले आहे. रेवाच्या सुंदरजा आंब्याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप UAEला पाठवण्यात आली आहे. भारताची सर्वात जड 120 मिलीमीटर वाहन माउंटेड मोटार प्रणाली गरुडास्त्र ची यशस्वी चाचणी मध्य प्रदेशमध्ये घेण्यात आली. मध्य प्रदेशच्या खुरासानी चिंचेला GI टॅग देण्यात आला आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी असणारा 2 अपत्यांचा नियम मध्य प्रदेश सरकारने रद्द केला आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतीच दक्षिण हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जसवीर सिंग माननीय. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अनानस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले आहे. भारतातील सर्वात उंच पवन चक्की कर्नाटकात स्थापित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी महिला गोलंदाज दीप्ती शर्मा ठरली आहे. भारतीय UPIचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. चीनच्या क्लाइनशाइन ला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन JB बनले आहेत. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.